नमस्कार, शुभ सकाळ. मी गार्गी कोरेगावकर. न्यूज 18 लोकमत मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर बुलेटिन मध्ये आपण विविध क्षेत्रातल्या सविस्तर आणि विस्तृत बातम्या या बुलेटिन मध्ये पाहणार आहोत, पण तत्पूर्वी जाणून घेऊया काही हेडलाइंस. प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. पॅरिस ऑलिम्पिक मध्ये भारताला पहिलं रौप्य पदक. नीरज चोप्राची सलग दुसऱ्या ऑलिम्पिक मध्ये पदकाची कमाई. पॅरिस ऑलिम्पिक मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघानं मिळवलं ब्रॉन्झ मेडल. 2-1 ने स्पेनला नमवत दणदणीत विजय. मोदींकडून कौतुकाचा वर्षाव. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महायुतीच्या जागा वाटपावर खलबत. निवडणुकीसाठी एकत्रित रणनीतीबाबतही चर्चा. उपमुख्यमंत्री फडणवीसांची पश्चिम महाराष्ट्रातील भाजप आमदारांसोबत बैठक. बैठकीत विधानसभेबाबत आमदारांना दिला कानमंत्र. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचं सूत्र ठरवल्याची सूत्रांची माहिती. विद्यमान आमदारांच्या 156 जागा जैसे थेच राहणार, तर सहमतीनं जागांची अदलाबदल होण्याचा अंदाज. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई नाशिक मुंबई अहमदाबाद रस्त्याची पाहणी करणार. दोन्ही मार्गावरून विशिष्ट वेळी अवजड वाहनांना बंदी. नवी मुंबईकरांना बंपर लॉटरी. 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी देण्याचा निर्णय. गणेश नाईक यांची मुख्यमंत्री शिंदेंसोबत चर्चा. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज परभणी आणि बीडच्या दौऱ्यावर. पत्रकारांशी संवाद साधण्याची शक्यता. कोल्हापूरमधील ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृह जळून खाक. अभिनेत्याचा अश्रूंचा बांध फुटला, तर क्षीरसागराकडून 10 कोटींचा निधी जाहीर. मुंब्र्यात कुत्रा अंगावर पडून 5 वर्षाच्या मुलीचा मृत्यू. पोलिसांनी कुत्र्याच्या मालकाला केली अटक. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल.